मूड दुखील हसू हॅलो राहुल डंबाळे आपलं 2 मिनिटं म्हणून वेट करतील. राहुल डंबाळे जरा घोषणा देऊ फक्त. अरे हमसे जो टकराएगा, अरे हमसे जो टकराएगा, आरक्षण वर्गीकरण रद्द करा, आरक्षण वर्गीकरण रद्द करा. आदरणीय नेते माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब, या आंदोलनाचे नेते आदरणीय आनंदराजी साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी फक्त एक गोष्ट बोलून थांबणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण म्हणून आरक्षण उपवर्गीकरणाविरुद्ध मोर्चे निघाले आहेत. आणि त्या सर्व मोर्चांना सामावून घेऊन हा मुंबईचा मोर्चा निघालेला आहे. आणि हा मुंबईचा मोर्चा ही आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लढ्याची राष्ट्रीय पातळीवरची सुरुवात आहे. आणि या पुढील काळात जे जे राज्यांमध्ये उपवर्गीकरण सुरू आहे ते सर्व राज्य आदरणीय नेते भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी चळवळीचा लढा देतील एवढं त्या ठिकाणी बोलत जातो. जय भीम. यानंतर रिपब्लिकन घोरीपा एसटी कर्मचारी संघटना आयबीसीच्या वतीनं सुनील निमोणे 2 मिनिटं आपलं उद्घाटन करते. आजच्या मोर्चाला जमलेले सर्व मान्यवर नेते, सन्माननीय भीमराव आंबेडकर साहेब, आनंदराज आंबेडकर साहेब, सर्व मान्यवर आणि आपण सगळे आपल्या सगळ्यांचं प्रथमतः मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपल्या अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करून आपल्या सर्व आरक्षण समाज रस्त्यावरती आणल्याशिवाय सोडणार नाही. तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो, ही आपली लढाई एवढी तास थांबणार नाहीये. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावाखेड्यांमध्ये जाऊन आपल्याला लोकांना आवाहन करायचंय, लोकांना जागृत करायचंय. आज जे मुंबईमध्ये आलेत त्याबद्दल एवढ्या पावसामध्ये उभे आहेत, कारण की आपल्या बापाने आपल्याला एवढं मोठं काम करून दिलंय. मी तुम्हा सर्वांना सांगतो, आपल्या सर्वांना आंबेडकर कुटुंब असेल किंवा जे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारी लोक असतील, नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जोपर्यंत आंबेडकर परिवार आदेश काढत नाही, रस्त्यावरती आपल्याला ही लढाई लढाईची आयुष्यभर आहे. आणि जोपर्यंत हे आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्यावरती लढावं लागणार आहे. हे उपवर्गीकरण आरक्षण झालं तर आपल्या येणाऱ्या 20 पिढ्यांना, आपल्या येणाऱ्या 20 वर्षाच्या लोकांना, युवांना रोजगार भेटणार नाहीये, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मी जास्त बोलत नाही, कारण आपल्या इकडे बोलणारे भीमरावजी आंबेडकर साहेब आहेत आणि बाकीच्यांनी पण अनेक मुद्दे मांडले. जास्त लोक खूप वेळ उभा आहेत, त्यांना त्रास झालाय, मी त्यांची माफी मागतो. पण त्यानंतर जो आपल्याला आदेश येईल ते आपण सर्वांनी इकडनं पालन करून सगळे आपापल्या ठिकठिकाणी गावी जाऊन त्याचा प्रचार प्रसार नीट कराल. आणि जोपर्यंत आपल्याला आदेश येत नाही पुढचा, तोपर्यंत आपण कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. जय भीम. एक था भीम दुनिया सारी खिलाफ थी, एक था भीम दुनिया सारी खिलाफ थी, धर्म के रास्ते पर चलने की बतानी थी.
एक था भीम सिंह खिलाफ की धर्म के रास्ते पर चलोने नकार की, लेकिन भीम किसी को डरा नहीं, क्योंकि भीम के हाथ में तलवार जमीन आता करमची आता 59 जातीची कर्माची सगळी ताकद एकत्र आलेली आहे आणि त्यामुळं आता आपल्याला घाबरायचं कारण नाही. आणि आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीवाद ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे रद्द करा, रद्द करा, अरे रद्द करा, रद्द करा. आपले या मोर्चाच्या वतीनं शिष्टमंडळ पोलिसांच्या सहाय्यानं मंत्रालयामध्ये बोलणी करण्यासाठी भेटण्यासाठी आनंदराज आंबेडकर आहेत, तडवले आहेत, आपले दुसरे सन्मान्य नेते आहेत, बबनराव घोलप आहेत, बाबूराव माने आहेत. हे सगळे मंडळी आपलं शिष्टमंडळ मंत्रालयात गेलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना सामोपचारानं तो त्यांना निवेदन देतील आणि आल्यानंतर जर लवकर आले तर तेही आपल्याशी भूमिका शेअर करतील. त्यामुळं आता आपल्याला ज्यांची तुम्ही डिमांड करताय, वाट पडताय, आपल्यातले भीष्माचार्य आपण म्हणूया, आपले आदरणीय आपले डॉक्टर भीमराव आंबेडकर आपल्या समोर येतात. जय भीम. हे पूर्ण निळं वादळ, या निळ्या वादळामध्ये तुम्हाला कुठे उडून राहू तुम्हाला लक्षामध्ये पण राहणार नाही, ही चेतावणी आहे. आणि आनंदराज आंबेडकर साहेब आहेत, भीमराव आंबेडकर साहेब आहेत आणि घोडे साहेब आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये, मानेसरांच्या नेतृत्वामध्ये हा या ठिकाणी मोर्चा होत आहे. आनंद आहे. आपण सर्व एक आहोत आणि असाच आंबेडकर कुटुंबासोबत आपण सर्व एक राहूया. जय भीम, जय भारत. यानंतर कास्टार कर्मचारी महासंघाचे अरुण गाडेची नागपूरहून एकदा काही लॉंग मार्च मध्ये पण होते, त्यांनी 2 मिनिटं आपलं जय भीम, जय भीम. उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे भीमराव आंबेडकर साहेब, आनंदराज आंबेडकर साहेब, माने साहेब या सर्वांनी जो पुढाकार घेतला आणि या पुढाकारातून आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उभे झालेलो आहोत. बाबासाहेबांची लेकरं उन्हात तानात पावसात इथे या रस्त्यात उतरलेली आहे. त्यामुळे या सरकारला उपवर्गीकरण रद्द करावेच लागेल. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. या सरकारने या उपवर्गीकरणाच्या बाबत आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला, विशेषतः बौद्धांमध्ये. या बौद्धांची जलशी या सरकारमध्ये आहे आणि म्हणून बौद्धाला टार्गेट करण्यासाठी यांनी एका समाजाला हाताशी धरलेलं आहे. त्यांचं हे षडयंत्र आपल्याला हाणून पाडायचं आहे. 7 जाती आपण एकत्र राहू. बाबासाहेबांना दिलेलं स्वप्न होतं, स्वतंत्र बाबासाहेबांनी स्वप्न दिलं होतं प्रबुद्ध भारताचं, ते आपण साकार करूया. जय भीम, जय भीम. आपल्याकडं मेजर चंद्रकांत हे चंद्रकांत आलेले आहेत. त्यांनी मराठीत बोलला ना, सगळे मराठी लोक आहेत. जय भीम, जय भीम. आज आम्ही या उपवर्गीकरणाला रोखायसाठी तेलंगणाहून 150 लोक इथं आलेले आहेत. और मी तुम्हाला आंबेडकर साहेबाला सपोर्ट करतो. आनंद आंबेडकर साहेब, भीमराव आंबेडकर साहेबाला आम्ही सपोर्ट करते. साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. वर्गीकरण रोक के दिखाएंगे. कांग्रेस गवर्नमेंट भी वर्गीकरण करना, ते कांग्रेस गवर्नमेंट भी आपल्याला बरोबर नाही और हे बीजेपी गवर्नमेंट भी बरोबर नाही. आज फडणवीसला आम्ही तेलंगणाहून आलेले हजारो लोक
आम्ही सपोर्ट करते महाराष्ट्राला. किती लोक माला कम्युनिटीचे और सगळे कम्युनिटीचे आम्ही लोक येऊन इथं सपोर्ट करते. साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 2 मिनट में कुछ दे दिए उसके लिए धन्यवाद. थैंक यू. त्यानंतर यांनी आपलं 2 मिनिटं व्यक्त करावं. आदरणीय भीमराव साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेब आणि भावंडांनो, मित्रांनो, हे 4-2 दिवसापूर्वी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं समर्थन करणारा मोर्चा इथे झालेला होता. त्या मोर्चाच्या तुलनेमध्ये आजचा मोर्चा जर बघितला तर कमीत कमी 100 पट मोठा मोर्चा आहे भावंडांनो. आणि म्हणून सगळ्या भीमसैनिकांचं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो.